सर नमस्ते. आपण तिघे चौघेच असे आहोत की आपल्याला आता पुढे जायचं आहे आणि त्यासाठी सुरुवात करतो. माझी ओळख करून देतो. मी सचिन बनसोडे, बारामतीमध्ये गेल्या 2 वर्षापासून राहायला आहे. त्याच्या अगोदर मी पुण्याला होतो, कोथरूडला. पण मिसेस सर्व्हिसला असल्यामुळे प्रत्येक वेळी बदले होते आणि तिच्या मागून यावं लागतं. पण आपलं एज्युकेशन असं आहे, अगदी मला गडचिरोलीच्या जंगलात जरी टाकलं तरी पण मी माझा व्यवसाय चालवू शकतो. कारण एक आम्ही विद्यार्थ्यांच्यासाठी गेल्या 10 वर्षापासून असं टेक्निक देत आहोत, ज्या टेक्निकमध्ये विद्यार्थ्यांची तर आर्थिक प्रगती शैक्षणिक प्रगती होतच असते, पण त्याबरोबर आम्हाला भरपूर पालकांचे मेसेजेस येतात, थँक्यू सर, आम्हाला आमच्या मुलांची जी क्षमता आहे ते आम्हाला समजतच होती, पण काही जे नैसर्गिक गुणवत्ता आहेत, जे टॅलेंट आहेत, ते लवकर न समजल्यामुळे आम्हाला काय करावं हेच समजत नव्हतं. तर ते टेक्निक आहे DMIT टेक्निक आपण म्हणतो, डर्मेटोग्राफिक्स मल्टिपल इंटेलिजंट टेस्ट. आपले जे बोटाचे ठसे असतात, हे बोटाचे ठसे आपल्या मेंदूशी कनेक्टेड असतात. कनेक्टेड म्हणलं तर असं मी सांगेन की आईच्या पोटात बाळ 3 महिन्याचं असतं, तेव्हापासून हे बोटांचे ठसे आणि मेंदूचा विकास होत असतो. आणि हे बोटाचे ठसे जगात एकसारखे कोणाचेच नसतात. आणि ज्यावेळी आपण त्यांना सांगतो की आम्ही तुम्हाला करिअर मार्गदर्शन करतोय, तुमच्या मुलाची नैसर्गिक क्षमता समजून आज तुम्हाला योग्य राईट वे दाखवतो, तर काही लोकांना असं वाटतं की आम्ही ज्योतिषशास्त्र करतोय का. तर हे कोणतेही ज्योतिषशास्त्र नाही, तर हे एक असं हार्वर्ड युनिव्हर्सिटीचं एक असं तंत्रज्ञान आहे की एक सायंटिफिक टेस्ट आहे की ज्यामुळे तुमच्या मुलाची 100% ग्रोथ, त्याची 100% जे क्वालिटी आहे, ज्याची 100% जी गुणवत्ता आहे, ती 100% गुणवत्ता ह्या DMIT टेस्टमुळे लक्षात येते. आता हे करत होतो, आमचं समुपदेशन काउन्सिलिंग हा पहिल्यापासून जो बिझनेस होता, आणि हे करत असताना आम्हाला भरपूर जणांच्या संपर्कात आल्यानंतर लक्षात आलं की मुलं जन्मजातच हुशार असतात, पण त्या हुशारीला कुठेतरी एक पैलू, हिऱ्याला पैलू द्यायचा असतो, कुठेतरी चकटी द्यायची असते, आणि सर्वांना विसरणे ही सगळ्यात मोठी समस्या असते. तर त्या लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण एक असं टेक्निक चालू करूया, मुलांना घरी बसल्या बसल्या त्यांना शिकायला मिळेल, आणि ते शिकत शिकत मुलांना जी समस्या असते 50-60%च मिळत आहेत, त्याच्या पुढे मी कधी जाणार, चांगले मार्क्स मी कधी मिळवणार. तर ते टेक्निक NLP मेमरी टेक्निक आम्ही आत्ता लॉकडाऊनमध्ये 27/5/2020 पासून हे NLP टेक्निक मार्केटमध्ये घेऊन आलो. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा, आपण कोणतेही टेक्निक घेऊन येत असताना, कोणत्याही बिझनेससाठी आपण ज्यावेळी समोर जातो त्यावेळी आपल्याला त्या कंपनीचा ISO माहिती पाहिजे, त्यानंतर कंपनी कुठल्या आहेत, कंपनीचे ओनर कोण आहेत हे माहिती पाहिजे. म्हणजे विश्वास, जर आपल्याला विश्वास असेल तर आपण खूप आवडीने ते काम करतो. आपल्यातला आत्मविश्वास बघून पुढची व्यक्ती सुद्धा तो कोर्स घेते. असं आज मी तुमच्या समोर आहे, मी तुम्हाला आत्मविश्वासाने सांगतो, पण तुम्हालाही जेव्हा कधी विश्वास बसणार आहे, ज्यावेळी तुम्ही तुमचे NLP टेक्निक बघणार आहात, अनुभव घेणार आहात, त्यावेळी लक्षात येणार आहे. तर मी सांगेन, आडोलकर एज्युकेशन ही प्रॉपर कराडची एक संस्था आहे, कराडची कंपनी आहे. त्यामध्ये मुख्य म्हणजे मुकुंद आडोलकर सर या कंपनीचे ओनर आहेत. त्यानंतर विशाल भाटिया सर, फरीदाबाद दिल्लीचे, ते smartmindw.com आडोलकर एज्युकेशनचे ओनर आहेत. आणि ह्यांच्या विचारातून NLP टेक्निक आपण पूर्ण भारतभर द्यायचा प्रयत्न करत आहोत. आमचं टार्गेट आहे 100 कोटी लोकांपर्यंत आम्हाला हा NLPचा कोर्स पोहोचवायचा आहे. आणि NLPचा कोर्स पोहोचण्यासाठी हे एकटं आडोलकर एज्युकेशनचं काम नाही, तर सर्व शिक्षक, सर्व व्यावसायिक, सर्व नोकरदार यांच्या सर्वांच्या मदतीची आम्हाला गरज आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या लक्षात आलं असेल, NLP म्हणजे काय. कारण बेस जर माहिती नसेल तर आपल्याला पुढे स्टार्ट करताना खूप अडचण येते. NLP म्हणजेच न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रॅमिंग. न्यूरो म्हणजे मेंदू, लिंग्विस्टिक म्हणजे बोलणे, भाषा, आणि प्रोग्राम. आपल्या मेंदूला जी भाषा समजली जाते, त्या भाषेत मुलाने जो अभ्यास केलेला असतो, जे कार्य केलेलं असतं,
ते दीर्घ काळासाठी लक्षात ठेवण्याचं टेक्निक म्हणजेच NLP लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग NLP. अगदी 10,000 पानाचं पुस्तक दीर्घ काळासाठी लक्षात ठेवण्याचे टेक्निक NLP शिकवतो. अगदी मी तुम्हाला म्हटलं सर 877 पानावरती काय लिहिलंय सांगा, तरी तुम्ही म्हणणार सर 877 अख्खं पानच्या पान मला वाचून दाखवा. हे टेक्निक NLP टेक्निक आत्मविश्वास निर्माण करतं, विसरणे ह्या समस्येवरती सर्वात प्रभावी काम करतं आणि तुमची जी मार्कची अपेक्षा असते, जी ग्रोथ असते ते वाढवण्यासाठी ह्या टेक्निकचा खूप चांगला उपयोग होतो. तुम्ही म्हणाल नक्की सर असं काय शिकवता, तर मी तुम्हाला फक्त एकच डेमो दाखवतो, जास्त वेळ नाही आपल्या सर्वांच्याकडे, पण ते एकच सांगतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 0 आतापर्यंत आपण पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ही संख्या सांगितलेली असते, पण त्यांना पाढे देताना आपण काय करतो, बेट के बे बेदून 4 बेट्रिक 6 बे 4 8 बेबनचे 10 अशा पद्धतीने सांगतो. किंवा जर त्याला 10चा पाढा पाठ करायचा असेल तर तो 10 1 10 10 2 20 10 3 30. पण अचानक त्याला 10 पंचे 50 हे जर लक्षात येत नसेल तर तू इकडे तिकडे बघतो, काय करायचं त्याला कळत नाही. त्याच्याकडे एक बी ऑप्शन रेडी पाहिजे, त्याने लगेच एका कागदावरती साईडला कुठेतरी लिहून ठेवलं पाहिजे आणि म्हटलं पाहिजे 10 पंचे 50. हे टेक्निक आपल्याला शिकवायचं आहे. NLP टेक्निक आम्ही तुम्हाला शिकवतोय आणि हे NLP टेक्निक आम्ही शिकवत असताना अजून एक सगळ्यात मी आता फक्त चौथीच घेतो, म्हणजे 7 ते 8 वर्ष मुलांपर्यंतच घेतो, कारण पाया कच्चा असेल तर तुमची आणि लवकर असेल. त्यामुळे आपल्याला एज्युकेशनच असं द्यायचं आहे की ते जेणेकरून लहानपणापासूनच खूप स्ट्रॉंग होऊन जाईल. आता हे टेक्निक MPSC UPSC ची मुलं घेतात, कारण त्यांची पुस्तकं खूप मोठे असतात, त्यांना ते लक्षात ठेवायचं असतं, कोणत्या वेळेला कसं कोणता प्रश्न पडेल कोणालाच माहिती नसतं. ह्या टेक्निकला 10,000 30,000 हजार रुपये लोक फी घालवतात. पण विद्यार्थी, ज्या विद्यार्थ्यांना आपण लहानपणापासून घडवत असतो त्या विद्यार्थ्यांना जर आपण असं टेक्निक दिलं तर मग मात्र मुलं 100% खूप अभ्यास करतात, चांगला करतात. बघा हे 9 8 7 6 5 0 हा आकडा कधीच बदलत नाही. जर आपल्याला एखाद्या मुलाला 9चा पाढा येत नसेल तर पुन्हा 6 5 4 3 2 1 0 एक त्याला असं टेक्निक द्या की तो मुलगा कधीच विसरणार. नवीन 81 लक्षात नाही, डायरेक्ट त्याने एका कागदावरती लिहून घ्यावं. नवीन 81 त्याला सहज दिसत. हा गणिताचा विषय आहे. असंच प्रत्येक विषय आम्ही आमच्या पद्धतीने कोणता विषय कोणतं काय कसं शिकवायचं कसं लक्षात ठेवायचं हे सर्व टेक्निक अगदी 5 वर्षाच्या मुलापासून 100 वर्षाच्या व्यक्तीसाठी हे टेक्निक आम्ही NLP द्वारे शिकवत आहोत. नक्कीच खूप फायदा होतो विद्यार्थ्यांना. भरपूर लोकांचे आता मेसेज यायला लागलेत की सर लॉकडाऊन मध्ये जे ऑनलाईन एज्युकेशन चालू आहे ते आमच्या मुलांच्या डोक्यावरून तरी निघाले, पण हे एक असं एज्युकेशन आहे तुम्ही ऑनलाईन देताय, आमच्या वेळेनुसार पाहण्याची संधी देताय, आम्हाला आमच्या मुलांनी एक सराव करण्यासाठी संधी देताय. आणि सर खरोखर ह्या टेक्निकमुळे आमचा मुलगा बऱ्यापैकी, चांगलं नाही म्हणत पण बऱ्यापैकी पहिल्यापेक्षा चांगलं आम्हाला वाटत आहे की तो आता अभ्यास आवडीने करतो. कारण त्याला आवडलं तर तो आवडीनं करतो, त्याला नाही आवडलं तर तो अजिबात त्याकडे लक्ष देत नाही. अगदी तुम्ही कितीही छड्या मारत आला, आता छड्या पण मारून देत नाही, काही जण आता हे शिक्षकांना लगेच विचारतात. तर आपल्याला असं द्यायचं आहे की जेणेकरून हसत खेळत आवडीने मुलांनी अभ्यास केला पाहिजे. आणि हे टेक्निक मुलांच्यासाठी खूपच चांगलं आहे, खूपच योग्य रीतीने त्याचा वापर होत आहे. आणि दिवसेंदिवस ह्याच्यासाठी लोक आपल्याला दिवसेंदिवस लोक जॉईन होत आहेत, हा कोर्स घेत आहेत. आता सांगतो हा कोर्स आहे 10,000 रुपयाचा. आम्ही ऑफलाईन जर कोर्स करायचा असेल तर 10,000 रुपये इतकी फी घेतो, पण आम्ही देतोय ऑनलाईन आहे त्यामुळे हा कोर्स फक्त आम्ही 1,000 रुपये एवढ्याच किमतीत देतो.
त्या 1,000 रुपये एवढ्या कमी किमतीत देत असताना तुम्हाला तुमच्या वेळेनुसार संधी देतोय की तुम्ही कधी बघायचंय, त्याच्यावरती कधी सराव करायचा. कारण एकतर मम्मी पप्पाचे मोबाईल घरात नसतात किंवा आहे तो तुमचा चावला अभ्यास करत त्यांना वेळ नसतो त्यातून. पण ही टेक्निक 1 वर्षासाठी देतोय. 1 वर्षात हे टेक्निक तुम्ही कधीही बघू शकता, कधीही शिकू शकता. त्यामध्ये आम्ही 13 बेसिक देत आहोत आणि 14 ॲडव्हान्स लेवल देत आहोत. बेसिक मध्ये तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी लक्षात कशा ठेवायचं हे शिकवणार आहोत आणि ॲडव्हान्स लेवलमध्ये अगदी 50,000 शब्द, अगदी 10,000 पानाचं पुस्तक कसं लक्षात ठेवायचं हे शिकवणार आहोत. टोटल 27 लेक्चर्स येत आहेत आपले. त्यापैकी आम्ही 27च्या 27 लेक्चर एका वेळी दिलेले नाहीत. प्रत्येक महिन्यात 2 किंवा 3 लेक्चर किंवा 4 लेक्चर्स देतोय. कारण आपल्याला 1 वर्षासाठी हा कोर्स न्यायचा. कारण दिवाळी नंतर सुद्धा रेग्युलर शाळा चालू होतील याची खात्री नाही. पण हा कोर्स देतोय आणि हे कोर्स देताना आपल्याला टोटल 27 लेवल द्यायचे आहेत त्यांना. त्यांच्या वेळेनुसार पाहण्याची संधी द्यायची आहे. त्यानंतर 100% पहिले 4 लेक्चर्स होतात त्याच वेळी मुलांना नक्कीच जाणवते की मला पहिल्यापेक्षा आता खूप चांगलं समजते, मला अभ्यासाची आवड निर्माण होते. आणि हे करत असताना आम्ही पुढच्या 2 महिन्यानंतर ह्याच वेबसाईटमध्ये अबॅकस पण देतो. 1,000 रुपये एवढेच फी असणार. त्यानंतर नेक्स्ट इयरला आपण वैदिक मॅथ्स देतोय. तिची पण 1,000 रुपये एवढेच फी असणार. ज्याची जास्त फी आहे मार्केटमध्ये, अगदी 8,000 पासून 60,000 रोबोटिक्स सायन्सची 60,000 रुपये फी आहे आमच्या बारामतीमध्ये. आम्ही तोच रोबोटिक्स सायन्स नेक्स्ट इयरला फक्त 1,000 एवढ्याच रुपयाला देणार. कारण ज्यावेळी आपल्याकडे इंग्रज आले, आता तुम्हाला माहिती असेल शिक्षण कुणी सुरुवात केली, शिक्षण प्रणाली कुणी सुरुवात केली? सगळ्यांचं उत्तर असेल महात्मा फुले, सावित्रीबाई. पण त्याच्या अगोदर जेव्हा इंग्रज आपल्या भारतामध्ये आले त्यावेळी त्यांना नोकर मिळत नव्हती आणि इंग्लंडवरून अमेरिकेवरून नोकर आणून त्यांना पगार देणं परवडत नव्हतं. पण त्यांनी शिक्षण प्रणालीच अशी चालू केली की तुमचा विद्यार्थी शिक्षण घेत असताना नोकरीचाच विचार करेल, तर त्याच्यातले जे अंगभूत टॅलेंट आहे, गुण आहे, ह्याकडे दुर्लक्ष करून मला कोणीतरी मोठा अधिकारी व्हायचा आहे, मला कोणीतरी शिक्षक व्हायचा आहे, मला कुठेतरी काम करायचं आहे, मला कोणत्या तरी फॅक्टरीत कामाला जायचं आहे, मला फिक्स कुठेतरी 10,000 किंवा 50,000 एका सेफ झोन मध्ये राहायला त्याला भारतीय लोकांना आवडतं. कारण इंग्रजांनी शिक्षण प्रणालीच अशी चालू केली की तुम्ही इतर गोष्टीचा विचार शक्यतो करू शकत नाही. आणि मग आता मोदी सरकारनं असं केलं आहे नेक्स्ट इयर पासून की 5वी पासून 4थी पासून ज्या मुलांचे टॅलेंट आहे त्या टॅलेंटनुसार ते आता शिक्षण देणार. म्हणजे येणारी भविष्यातली पिढी नक्कीच काहीतरी गुणवत्तेनुसार पुढे जाणार आहे. आज जपान, कोरेशिया सारखे जे छोटे छोटे देश पुढे जात आहेत, मग आपला 135 कोटी लोकांचा देश फक्त 2 किंवा 3 ऑलिम्पिक मेडल घेऊन येतो. आपल्याला चांगला फास्टर बॉलर सापडत नाही. धोनी नंतर विकेट किपरच्या शोधात आहोत, एवढा मोठा देश. आणि छोटे छोटे दोष नवीन विकेट किपर तयार करत आहेत, नवीन रनर तयार करत आहेत, ऑलिम्पिकमध्ये 50 पेक्षा जास्त मेडल घेऊन येत आहेत. कारण तिथे त्यांच्या गुणवत्तेनुसार शिक्षण दिलं जातं. आपल्याकडे अजूनही पहिले 2 बेंचेसवरती मुले हुशार असतात, लास्ट बेंचरची जे असतात ती आगाऊ दंगेखोर असतात असंच आपण समजलं जातो. आणि 10वी-12वी नंतर हीच मुले राजकारणात यशस्वी असतात, गुंडगिरीत यशस्वी असतात किंवा कोणत्या तरी व्यवसायात यशस्वी असतात. आणि एखादाच असा मुलगा असतो की तो डिप्लोमा डिग्री झालाय आणि ह्याच्या हाताखाली कामाला असतो. आपल्याला शिक्षण प्रणाली सुधारायची आहे, त्याबरोबर मुलांचा बौद्धिक विकास पण लहानपणापासून करायचा आहे. कारण जिजाऊ मातेने लहानपणापासून शिवाजी महाराजांच्या वरती संस्कार केले नसते, त्यांना लहानपणापासूनच युद्धकलेचं धडे दिले नसते, त्यांच्यात लहानपणापासूनच स्वराज्य निर्माण करायची ताकद दिली नसती, तर शिवाजी महाराजांनी 16व्या वर्षी शपथ
घेतलीच नसती. बाबासाहेबांनी लहानपणापासून निश्चय केला होता, मी माझ्या समाजाला बाहेर काढीन, त्यामुळे ते बॅरिस्टर झाले. त्यांनी असं काही शिक्षण घेतलं की त्याचा सर्वांसाठी उपयोग झाला. राज्यघटनेचा शिल्पकार म्हणून त्यांना पाहिलं जातं. हे होतं जिद्दीच्या बळावर, आत्मविश्वासाच्या बळावरती. प्रत्येकाचं टॅलेंट असतं, फक्त आपण ते टॅलेंट त्यांना दाखवून द्यायचं. तुमच्या लक्षात आलं असेल NLP टेक्निक काय आहे आणि हा NLP टेक्निकचा आपल्याला कसा उपयोग करून घ्यायचा आहे आणि आपल्याला हा विद्यार्थ्यांना द्यायचा आहे. तर देण्यासाठी एकच प्रोसेस आहे. सर्वप्रथम 1000 रुपये एवढी फी भरावी लागते. 1000 रुपये फी भरल्यानंतर तुमच्या नावाचं रजिस्ट्रेशन होतं. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुमचा एक युजर आय डी येतो. तो युजर आय डी आल्यानंतर तुमचा मोबाईल वॉलेट ओपन होतं. त्यामध्ये तुम्ही NLPचा कोर्स तुम्हाला ज्या ज्या वेळी पाहिजे त्यावेळी तुम्ही बघत आहात. आता हे सर्व बघताय सर, ठीक आहे. तुम्ही म्हणाल सर खरंच खूप छान आहे, आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांना याचा फायदा नक्कीच होईल. पण ठीक आहे सर, मी ज्ञानदानाचं काम करतो, पण सर माझाही विचार करा थोडंफार. मित्रांनो, तुमच्यासाठी पण आम्ही एक अशी संधी घेऊन आलोय की ज्यामध्ये तुम्हाला मान सन्मान पण मिळणारच आहे, पण एकंदरीत आपण 222.16 CR च्या टार्गेटनुसार काम करणार आहोत. कारण जोपर्यंत आपण एखादं टार्गेट ठेवत नाही तोपर्यंत ते पूर्ण होत नाही. आकडा मोठा वाटतोय कारण हा आकडा नोकरी करून किंवा छोटा व्यवसाय करून हा आकडा आपण अचीव नाही करू शकत, पण टीम वर्क करून हा आकडा नक्कीच अचीव होतो. तुम्हाला माहिती आहे, कोणतंही मोठं कार्य असेल तर ते टीम वर्कनंच होतं आणि हे टीम वर्कचंच काम आहे. आडोलकर एज्युकेशनचा जो WW स्मार्ट माइंडचा जो कोर्स आहे तो टीम वर्कचं काम आहे, कुणाचंही एकट्याचं काम नाही. कारण आम्ही याला एक ॲफिलिएट सिस्टीम दिले. ॲफिलिएट म्हणजे गिव्ह अँड टेक बिझनेस. घ्या, बघा आणि नंतर लोकांना सांगा. ज्या वेळी तुम्ही घेता आणि पुढच्या लोकांना सांगता त्यामध्ये गिव्ह अँड टेक असल्यामुळे प्रत्येक वेळी 1000 रुपये एवढी जॉईनिंग फी भरल्यामुळे प्रत्येक वेळी 300 रुपये तुमच्या वॉलेटला, तुमच्या अकाउंटला हे पैसे जमा होत असतात. तुम्ही म्हणाल सर 222 कोटीचं स्वप्न घेऊन आलाय, आकडा मोठा आहे, आमच्या बुद्धीला हा पटत नाही, पण 1,000 आणि 300 रुपयाने कधी आम्हाला हे फी देपर्यंत पोहोचतो. एकच सांगतो, थेंबे थेंबे तळे साचे. कासव हळूहळू चालतं म्हणून ते लवकर जिंकतं. ससा फास्ट पळतो, वैतागतो, कुठेतरी झाडाखाली झोपतो आणि हरतो. आणि एकच सांगतो, कोणतीही कंपनी काम करत असताना जिथे फास्ट पैसे मिळतात तिथे फास्ट बुडतात. आम्ही कुणालाही फास्ट पैसे देत नाही, आम्ही खूप स्लो पैसे देतोय. कारण फक्त नॉमिनल 1000 रुपये एवढीच फी घेतोय जी सामान्यातल्या सामान्य लोकांना सुद्धा द्यायला परवडते. आणि ही परवडत असताना आपण गिव्ह अँड टेकचा असा बिझनेस करतोय की ज्यामध्ये आपण कुणाचंही कुठलंही नुकसान करत नाही. आता इथे आम्ही स्टेप दिलेत. इथे काय केले, आम्ही एक टार्गेटनुसार घेऊन आलोय 222. मलाही माहिती आहे हे लवकर नाही पूर्ण होणार, पण जे फाउंडर मेंबरमध्ये आहेत ते नक्कीच हे अचीव करतील. पण मी म्हणतोय जाऊ द्या सर, 0.5% तरी होईल आपलं काम, 0.5% तरी आपल्याला मिळतील. म्हणजे साधारण 2 कोटी जाऊ द्या, 50 लाख तरी हा आकडा जाऊ द्या, 50 लाख तरी गिव्ह. एक ज्ञानदानाचं काम करतोय, 50 लाख रुपये तरी येतील पुढच्या 10 वर्षात. आलेच पाहिजे. कसे येतात मी सांगतो तुम्हाला. ज्यावेळी आपण सिस्टीमनुसार येतो, पहिल्या 10 लोकांना हा कोर्स देतो, त्यावेळी तुमच्या अपग्रेड वॉलेटला 1000 रुपये जमा होतात आणि पे आउट वॉलेटला 2000 रुपये जमा होतात. हे पैसे आपण 7
14, 21, 28 ह्या तारखेला आपण हे पैसे काढू शकतो. जर तुम्ही म्हणताय की सर 300 रुपयाने कधी जमणार, त्यापेक्षा सर अशी काहीतरी सिस्टीम द्या की आम्हाला एका रँक वरती मिळेल, आम्हाला प्रमोशन मिळेल, आणि हे तुम्ही जे 222 कोटी म्हणत आहात दिवाळीपर्यंत 1 लाख तरी येऊ द्या सर. आम्ही काय करतो मग, हे ज्यावेळी तुमचे 3000 रुपये तुमच्या अपग्रेड आणि पेआउटला जमा होतात, आणि हे पैसे तुमचे काढून घेतो, आणि काढून घेतल्यानंतर आम्ही काय करतो, तुम्हाला एक नॉन वर्किंग झोन मध्ये टाकतो. तिथून पुढे तुम्हाला कुणालाही हा कोर्स द्यायची गरज नाही. तिथून पुढे तुम्ही सिल्वर सिस्टीमला असता, जिथे सिल्वरला तुम्हाला 33,900 एवढी रक्कम 100% मिळतेच मिळते. कारण इथे जे सिल्वरला जी लोक येणार असतात ती भारतभरातून कोणीही आलेलं असतं. त्यामध्ये तिथे ही जी 39 लोक तुमच्या नावाखाली पडतात, त्यामध्ये तुम्ही कोणालाही जॉईन करत नाही. दिल्लीतला भाटिया असेल, कराडचे आडुळकर सर असतील, किंवा बारामतीचं सचिन बनसोडे सर असतील, ह्यांचं पेमेंट इथे तुम्हाला मिळून जातं. तुम्ही 10 विद्यार्थ्यांना कोर्स दिलाय, किंवा अजूनही तुमच्या नातेवाईक पाहुण्यांना कोर्स दिलाय, तिथे प्रत्येक वेळी 300 रुपयाने 3000 रुपये अपग्रेड जमा झाले. आणि एकदा का सिस्टीमला वरती पोहोचला, नॉन वर्किंगला पोहोचला, की तुम्हाला कोणतेही काम करावं लागत नाही, आपोआप तुमचं प्रमोशन होतं. हे 33,900 टप्प्याटप्प्याने येतात, एका वेळी येत नाहीत. 3x3चा प्लॅन आहे आपला. त्यामध्ये सुरुवातीला 3घांचं पेमेंट येतं तुम्हाला, त्यानंतर 9 लोकांचं पेमेंट येतं, आणि त्यानंतर 27 लोकांचं पेमेंट येतं. एका वेळी पेमेंट येत नाही, त्यामुळे कंपनीला खूप चांगलं परवडतं, लोकांना सर्वांना पेमेंट द्यायला शक्य होतं. हे 3 लोकांचं हे जे पेमेंट आहे 27 लोक, इथे तुम्ही कोणालाही येथे जॉईन केलेलं नसतं, कुठल्याही व्यक्तीला कोर्स दिलेला नसतो, तरी ही अमाऊंट तुमच्या खात्यावरती येत असते. आणि ही येत असताना पुन्हा तुमचं सिल्वर सिस्टीमला आल्यानंतर 6,000 रुपये एवढे अपग्रेडला जमा होतात. पुन्हा आम्ही तुमचे 6,000 रुपये काढून घेतो आणि तुम्हाला गोल्डला प्रमोट करतो, जिथे तुम्हाला 68,600 रुपये एवढी रक्कम मिळतेच मिळते. अशा एकूण 16 स्टेप आहेत आपल्या, की ह्या स्टेपमध्ये तुम्ही कोणतेही काम करत नाही. प्रत्येक स्टेपला तुमची रक्कम दुप्पट होत जाते. प्रत्येक व्यक्तीच्या मागे, सिल्वरला एका व्यक्तीच्या मागे 800, गोल्डला एका व्यक्तीच्या मागे 1600, रुबीला एका व्यक्तीच्या मागे 3200, डायमंडला एका व्यक्तीच्या मागे 6,400. असं प्रत्येक वेळी एका व्यक्तीच्या मागे तुम्हाला पैसे मिळत असतात. कधी? सुरुवातीला तुम्ही मेहनत घेतली तर. कारण सिस्टीम काय म्हणते, पहिले आप मेरे लिए काम करो, बाद में मैं आपके लिए काम करूंगा. सेम सिस्टीम मेहनत केल्याशिवाय मिळत नाही. जिथे घरी बसून निवांत पैसा येतो तो नक्कीच चुकीचा असतो. आपल्याला चांगला पैसा मिळवायचा आहे, जिथून ज्ञानदान आहे, मान प्रतिष्ठा आहे. नक्कीच मान मिळतो, प्रतिष्ठा पण मिळते. कारण आत्ता काय झालं, आपलं लॉकडाऊन आहे, आपल्याला जास्त लोकांपर्यंत पोहोचता येत नाही. पण ज्या दिवशी स्कूल चालू होतील, क्लासेस चालू होतील, आपण हा कोर्स लोकांपुढे गेलो, काही चमत्कारिक ट्रिक्स आहेत. आता तुम्ही शिक्षक आहात म्हणून मी जास्त त्या ट्रिक्स दाखवत नाही, पण पालक लोकांच्या समोर अशा आपण ट्रिक्स दाखवल्या ना, कारण चमत्काराला नमस्कार असतो. आणि मग लोक म्हणतात, अहो सर 1,000च फी आहे, ही घ्या, पण माझ्या मुलाला हा कोर्स द्या. नुकसान आपण कुणाचं करत नाही, खूप चांगलं देतोय. आणि असं देतोय की ज्याची प्राइस 10,000 आहे, 90% ऑफ, 90% ऑफ एवढ्या कमी किमतीत आपण देतो, म्हणजे चांगलंच देतो. आणि हे देत असताना शिक्षकांना सुद्धा स्वप्न असते, व्यावसायिकांना स्वप्न असते, आपल्याला एक सपोर्टिव्ह बिझनेस असेल सोबतीला, की ज्यातून आपल्याला आपला पगार तर येतोय, तो आपल्या घर खर्चाला जातोय, दवाखान्याला जातोय, पण एक असा इन्कम आला की जे लॉंग लाईफ आपल्याला सपोर्ट करेल, आपली स्वप्न पूर्ण करेल. तर नक्कीच तुम्ही याचा विचार करावा अशी मी तुम्हाला विनंती करतो. मी इथेच थांबतो आणि विशाल सरांना विनंती करेन 2 मिनिटं